महाराष्ट्र के भंडारा जिले से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है, जहां एक बार फिर बाघ के हमले ने पूरे इलाके में दहशत फैला दी है। लगातार हो रही घटनाओं से ग्रामीणों में डर के साथ साथ गुस्सा भी बढ़ता जा रहा है। सबसे चौंकाने वाली बात यह है कि इस बार एक बेटे ने अपनी जान जोखिम में डालकर अपनी मां को बचा लिया। साकोली तहसील के आमगांव खुर्द गाँव में 1 अप्रैल की सुबह खेत में काम कर रही एक महिला पर अचानक बाघ ने हमला कर दिया, लेकिन जैसे ही महिला की चीख सुनाई दी, उसका 18 वर्षीय बेटा तन्मय मौके पर पहुंचा और बिना डरे जोर जोर से चिल्लाते हुए बाघ का सामना करने लगा। बेटे के इस साहस और सूझबूझ के चलते बाघ को पीछे हटना पड़ा और महिला की जान बच गई। हालांकि हमले में महिला गंभीर रूप से घायल हो गई है और फिलहाल नागपुर में इलाज जारी है। आपको बता दें कि यह कोई पहली घटना नहीं, पिछले 12 दिनों में यह बाघ का तीसरा हमला है। इससे पहले 19 मार्च को बापेवाड़ा गाँव में 50 वर्षीय वसंता मेश्राम की बाघ के हमले में मौत हो गई थी। वहीं 28 मार्च को उमरझरी गांव की 48 वर्षीय माया सोनवा ने भी बुरी तरह घायल हो गई थी। लगातार हो रहे इन हमलों से साफ है कि इलाके में बाघ का आतंक बढ़ता जा रहा है और लोग दहशत में जीने को मजबूर है। घटनाओं के बाद वन विभाग अलर्ट मोड पर है। बाघ को पकड़ने के लिए इलाके में पिंजरे लगाए गए हैं, सर्च ऑपरेशन तेज कर दिया गया है और रेस्क्यू टीम को तैनात किया गया है। बाघ को ट्रैंक्विलाइजर के जरिए काबू में करने के निर्देश दिए गए हैं। इतना ही नहीं, बाघ की गतिविधियों पर नजर रखने के लिए ड्रोन और अस्थायी टावर की भी मदद ली जा रही है, लेकिन इसके बावजूद बाघ लगातार हमले कर रहा है और अब तक वन विभाग की पकड़ से बाहर है। गुस्साए ग्रामीणों ने 28 मार्च को साकोली तिरोडा मार्ग पर चक्का जाम कर विरोध प्रदर्शन भी किया था। लोगों ने साफ चेतावनी दी है कि अगर जल्द ही बाघ को नहीं पकड़ा गया तो आंदोलन और तेज किया जाएगा। फिलहाल पुलिस प्रशासन और वन विभाग स्थिति पर नजर बनाए हुए है, लेकिन इलाके में डर और तनाव का माहौल बना हुआ है। सबसे बड़ा सवाल ये है कि आखिर कब इस बाघ को पकड़ा जाएगा और कब तक ग्रामीणों को इस डर के साए में जीना पड़ेगा। मारायचा सोडा, तिला ट्रीटमेंट देत नाही, हा महत्वाचा। तुम्ही आम्हाला इथं जोपर्यंत लिहून देणार नाही, सिंग साहेब माझ्यासोबत बोलले, तुम्ही त्यांनी म्हटलं की चव्हाण मॅडम पण कोण, चव्हाण मॅडम तुम्हीच का, त्या येत आहेत, ते तुम्हाला सर्व लिहून देतील। आणि त्यांना सांगितलं, मी परिणय फुके बोलले माझ्यासोबत, लिहून दिल्याशिवाय आम्ही रस्ता, मी लोकांसोबत आहे, मी नेत्यांसोबतही नाही, मी अधिकाऱ्यांसोबत आहे ना, मी लोकांसोबत, जेव्हा लोकांना दुःख होते ना मॅडम, तर त्या लोकांना समजते। आज त्याच्या घरी 10-15 दिवसावर लग्न येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच्या घरचे लोक त्या बाईच्या मागे मागे धावत आहेत। अशी परिस्थिती आहे, कोणी कोणाचा होत नाही आणि म्हणून त्यांच्या मागण्या ह्या ज्या आमच्या मागण्या आहेत। दुसरा एक विषय आहे मॅडम, दुसरा एक विषय आहे की 570 रुपयाचा वाउचर, ह्या बाया ज्या कामावर जातात 570 रुपयाचा वाउचर, त्या वाउचरवर त्यांच्याकडून सही होते आणि त्या बाया आहेत तिथं, त्यांना 300 रुपये तुम्ही रोजी देता। हे इथला हा अन्याय कशासाठी? 300 रुपये रोजी देता। हा जो कर्मचारी करत असेल तो कर्मचारी पाटील म्हणून कोणीतरी आहे, त्याला तुझ्या सुद्धा सस्पेंड केल्याशिवाय आम्ही हा रस्ता सोडणार नाही। तुम्ही लिहून द्यायचं आहे, तुम्ही लिहून द्यायचं आहे सर। आणि मॅडम असं आहे, तुमच्या प्राण्यांची तुम्ही सुरक्षा करायला पाहिजे, ते तुमची जबाबदारी आहे। मध्ये जायला मॅडम भीती सुद्धा वाटते, तुमच्या प्राण्यांची तुम्ही, आणि आमच्या शेतात येऊन ते काल बाई मिरच्या तोडत होती, आमच्या शेतात येऊन त्या वाघाने पकडलं। 8 दिवसाच्या आधी ही घटना झाली। वसंता मेश्राम नावाच्या व्यक्तीला जेव्हा खाल्ला त्यावेळेस ही तुमची जबाबदारी होती डिपार्टमेंटची की त्याला पिंजरा टाकून, त्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ पण व्हायरल केलेला आहे, रस्त्यावर वाघ आलेला आहे, रात्री फिरत आहे, व्हिडिओ काढलाय, तरी कोणी फॉरेस्टवाले काही जबाबदारी घ्यायला तयार नाही। आणि पिंजराला त्यांनी त्याच ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले, त्या कॅमेरामध्ये सुद्धा दिसला की ती वाघीण त्याच ठिकाणी आहे। जर पिंजरा लावला असता तर ही घटना घडली नसती, त्या बाईला आज नाही का मरणागती जावा लागला नसता, आज ती मरणाच्या वाटेवर आहे। आणि आम्ही म्हणतो की तिला मरू द्या, आम्हाला काय करायचं आहे, हे तुमचे कर्मचारी धनविजय सारखे बोलतात। आणि म्हणून तुम्ही प्रतिनिधी म्हणून आले असाल, तुम्ही आम्हाला लिहून द्या। मी आता सांगितलं, तुम्ही लिहून दिल्याशिवाय आम्ही रस्ता रोखणार नाही। आम्ही इथं झोपायला तयार आहोत, इथं उपाशी राहायला तयार आहोत, आम्ही 24 तास बसायला तयार आहोत, आम्हाला काही फरक पडत नाही। तुम्ही आपल्या घरी गेले तरी आम्हाला काही फरक नाही। आम्ही इथं, आम्हाला जर पोलिसवाल्यांनी अंदर मारायचं असेल तर आम्ही सर्व लोक आजही अंदर व्हायला तयार आहोत, पूर्ण लोक अंदर व्हायला तयार आहोत। आणि जर आता एक आवाज केला तर सर्व 5-6 गावचे लोक, हा 10 गावचे पंचक्रोशीतले लोक
मी तुम्हाला सांगतो 10 मिनिटात हजारो लोक इथं तयार होते. तुम्हाला जेवढी कुमक पोलीसवाल्यांची बोलवायची आहे तुम्ही तेवढी बोलवू शकता. आम्ही मार खायला तयार आहोत, आम्ही मरायला तयार आहोत आमच्या जनतेसाठी. बोलो भारत माता की जय. नेपाल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नेपाल भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लिहून द्या.